लोकमान्य ज्ञानदीप विद्या मंदिराचे सुनील तटकरे विद्यालय साई नामांतर सोहळा उत्साह। साई पंचक्रोशीतील ही शिक्षण संस्था येणाऱ्या काळात नावारूपाला येईल। खासदार सुनील तटकरे। तालुक्यातील साई पंचक्रोशीतील ही शिक्षण संस्था नव्या पिढीसाठी आवश्यक असणाऱ्या नवनवीन अत्याधुनिक पद्धतीच्या शिक्षण प्रणालीच्या रूपाने येणाऱ्या काळात नावारूपाला येईल, असे प्रतिपादन रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी साई येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले। साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य ज्ञानदीप विद्या मंदिर साई शाळेचे नामांतर श्री सुनील दत्तात्रेय तटकरे असा नामांतर अनावरण सोहळा व विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी वर्धापन दिनाचे औचित्य साधून खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सेवानिवृत्त शिक्षक सदानंद मेहंदळे व वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते व मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, सेवानिवृत्त शिक्षक ललित गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमास राजीपाचे उपाध्यक्ष मधुकर पाटील, रायगड लोकसभा अध्यक्ष स्नेहल जगताप, राष्ट्रवादीचे नेते शेखर शेठ देशमुख, मोहम्मद मेमन, हनुमंत जगताप, गजानन अधिकारी, जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणी, ज्येष्ठ नेते महादेव बक्कम, नाना भोळ, जिल्हा परिषद सदस्य असलम राऊत, सदस्य तिशा जाधव, प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काका नवघणे, उपसभापती मनीषा मालोरे, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष शादाब गैबी, हुसेन रहाटविलकर, शैलेश भोंडकर, युवा नेते तथा ठेकेदार सिद्धांत देसाई, पंचायत समिती सदस्य संगीता बक्कम, अलका केकाणे, नाजिम हसवारे, चंद्रकांत रोडे, ॲडव्होकेट उत्तम जाधव, राजेंद्र शिर्के, ॲडव्होकेट सुशील दसवते, सरपंच शौकत रोहेकर, दिनेश गुगले, संदेश मालोरे, उदय अधिकारी, संतोष खडतर, जलील फिरफिरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, साई पंचक्रोशीतील तसेच मोरबा विभागातील नागरिक बंधू भगिनी, संस्थेचे सर्व संचालक, सर्व शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थितांना बहुमोल असे मार्गदर्शन केले। खासदार तटकरे यांनी आपल्या मार्गदर्शनात बोलताना त्यांच्या शालेय जीवनाचा अनुभव सांगितला। या कार्यक्रमास उपस्थित असलेले माझे गुरुवर्य सदानंद मेहंदळे व ललित गुजर यांच्यासारख्या त्यावेळच्या गुरुजनांमुळे मी घडलो। त्या काळातील शिक्षण हे अत्यंत वेगळे होते। त्या काळातील शिस्त ही अतिशय कडवी होती। सर्वदूर पद्धतीचे शिक्षण त्या काळात उपलब्ध होते। त्यावेळी गुरुवर्यांच्या मार्गदर्शन महत्त्वाचा होता। प्रत्येक गुरुजनांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले। आताची पिढी तीव्र आकलन शक्तीची आहे। त्या काळात मोबाईलसारखे तंत्रज्ञान नव्हते, आता वेगवेगळे तंत्रज्ञान आलेले आहेत। त्यामुळे नव्या पिढीला आवश्यक असणाऱ्या नव्या शैक्षणिक सुविधा पुरवण्याचा प्रयत्न माझ्यासह आमच्या सर्व तटकरे कुटुंबियांचा राहील। गजानन अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी असतील। हे सर्व शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी 28 वर्षापूर्वी आपल्या भागातील मुलामुलींना शिक्षण घेता यावे हा उद्देश नजरेसमोर ठेवून त्या काळात ही शिक्षण संस्था स्थापन केली। या शिक्षण संस्थेच्या विद्यालयाला सुनील दत्तात्रेय तटकरे असे नामांतर केल्याने तटकरे यांनी संस्थेच्या सर्व संचालकांचे मनापासून ऋण व्यक्त करीत उपस्थित सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या प्रास्ताविकात बोलताना साई पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष गजानन अधिकारी यांनी सांगितले की या संस्थेची त्या काळात आम्ही काही सहकाऱ्यांनी एकत्रित येत दिनांक 15 जून 1998 साली स्थापन केली। त्यानंतर काही वर्षे चांगले गेल्यानंतर आम्हाला नंतरच्या काळात अडचणी निर्माण झाल्या। त्या अडचणी खासदार तटकरे साहेबांच्या सहकार्याने मार्गी लागल्यावर या विद्यालयाची नवीन इमारत तटकरे साहेबांच्या प्रयत्नांनी झाली। या विद्यालयाला श्री सुनील दत्तात्रेय तटकरे असे नामांतर करताना आम्हा सर्वांना आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले। या इमारतीचे काम करताना ठेकेदार युवा नेते सिद्धांत देसाई त्यांचे विशेष असे सहकार्य लाभले असे सांगत अत्यंत चांगले काम इमारतीचे झाले असल्याचे अधिकारी यांनी सांगितले। कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हाजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।